नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे 24 जुलै 2026 आनंदाची बातमी। महागाई भत्ता 3% वाढला। पगारात बंपर वाढ 60% वरून 63%। 18,000 ते 44,900 पगाराला किती फायदा, या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती। तर मित्रांनो नमस्कार, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनो, जुलै 2026 पासून तुमच्या पगारात आणि पेन्शन मध्ये बंपर वाढ होणार आहे। महागाई भत्ता आता 60% वरून 63% होण्याची शक्यता आहे। थेट खिशात पैसे किती, तर कोणाला किती फायदा मिळणार आहे, याबाबत सविस्तर आकडेवारी आजच्या व्हिडिओतून सांगतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण महत्त्वाचे अपडेट। सध्याचा डीए आता 60% आहे। जुलै 2026 पासून तो 63 होऊ शकतो, म्हणजे 3%ची वाढ। हा प्रस्ताव सरकारकडे तयार आहे। अंतिम निर्णय आणि महागाई भत्ता निर्देशांक आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर येईल। कोणाला किती फायदा, तर पगार स्लिप बघा, आकडे बघा। बेसिक पगार 18,000 असल्यास दरमहा 5,400 रुपये महिन्याला वाढ, वार्षिक वाढ 6,480 रुपये। बेसिक पगार 30,000 असल्यास दरमहा 900 रुपये वाढ, तर वार्षिक वाढ 10,800 रुपये। तर बेसिक पगार 44,900 असल्यास दरमहा वाढ ही 1,347 रुपये वाढ, तर वार्षिक वाढ ही 16,164 रुपये। म्हणजेच लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा मिळणार आहे। अधिकृत घोषणा कधी, हाही प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर, सध्या अधिकृत आदेश आलेला नाही। महागाई भत्त्याचे निर्देशांकाचे सर्व आकडे प्राप्त झाल्यानंतर आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर अंतिम घोषणा होईल या महिन्याच्या शेवटच्या तारखेला। पण अर्थतज्ञ आणि कर्मचारी संघटनेच्या मध्ये 3% वाढ ही निश्चित आहे। वाढत्या महागाईच्या काळात हा मोठा दिलासा आहे। कोणाला फायदा होणार, तर केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारचे सर्व कर्मचारी, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा फायदा मिळणार आहे। एकंदरीत निष्कर्ष आहेत, एकंदरीत जुलै 2026 पासून डीए हा 63% झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे। वाढत्या महागाईत हा आर्थिक दिलासा नक्कीच मदत करेल। फक्त अधिकृत घोषणेची वाट बघायची आहे। आणि तुमचा बेसिक किती आहे, तुम्हाला किती वाढ मिळणार आहे ते मला कमेंट करून सांगा। अशाच नोकरी, पगार संदर्भातील व शासन निर्णय संदर्भातील अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन बटनाला दाबायला प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।